बर्ड स्ट्राईक कुठेही होऊ शकतो. अभिषेक सर, थोडंसं थांबवते मी. एक मोठी अपडेट आपल्याकडे येते. विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विजय रुपाणी हे या विमानामध्ये होते. त्यांनी बोर्डिंग केलेलं होतं. एका महिलेनं सेल्फी सुद्धा काढलेला होता. विजय रुपाणी आपल्या मागे बसल्याचं ती दाखवू इच्छित होती. मात्र विजय रुपाणींचा तो शेवटचा फोटो ठरलेला आहे. विजय रुपाणी जे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, एक भाजपचे महत्त्वाचे नेते आणि एक दमदार नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र त्यांचं या विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्याची माहिती समोर येते. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर आता याविषयीची अधिकृत घोषणा ही कधी केली जाते ते बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर या विमानामध्ये जिथे विमान क्रॅश झालंय, एका बिल्डिंगला धडकलेलं आहे आणि त्यानंतर फक्त तिथं राख आपल्याला दिसून येते, अवशेष दिसून येत आहेत विमानाचे. त्यावेळेला विजय रुपाणी बिझनेस क्लासमध्ये होते, त्याच्यामुळे त्या पोर्शनची, या विमानाच्या त्या भागाची अवस्था नेमकी काय आहे, तो भाग नेमका कुठे आहे आणि त्या भागामध्ये असलेले जे लोक होते, प्रवास करणारे जे प्रवासी होते, त्यांची अवस्था नेमकी सध्या काय आहे, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याविषयीचं उत्तर आपल्याला लवकरच मेडिकल बुलेटिनमधून मिळण्याची शक्यता आहे. बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्या ठिकाणी. मात्र आताची एक दुःखद अशी बातमी आपल्याकडे येते, ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे अहमदाबादहून लंडनला निघालेलं हे जे विमान होतं त्याच्यामधून प्रवास करत होते आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. आणि त्यामध्येच हा एक शेवटचा सेल्फी या महिलेचा आलेला आहे. त्याच्यामध्ये या महिलेनं विजय रुपाणींना आपल्या कॅमेरामध्ये कॅच करण्याचा प्रयत्न केलेला होता, कैद करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र हा विजय रुपाणी यांचा शेवटचा फोटो ठरल्याचं दिसून येत आहे. कारण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचाही मृत्यू झालाय. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमित मोडक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानातून प्रवास करत होते, मात्र त्यांचाही मृत्यू झाल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे. बिलकुल, आतापर्यंत अनेक सूत्रांनी ही बातमी कन्फर्म केलेली आहे की गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचं या विमान अपघातात निधन झालेलं आहे. काही वेळापूर्वी जो त्यांचा शेवटचा फोटो होता, जो त्यांच्या एका सहप्रवासी महिलेनं घेतलेला सेल्फी होता आणि त्यामध्ये रुपाणी आपल्याला दिसतात, ते या विमानात असल्याचं देखील सूत्रांनी कन्फर्म केलं आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी जी काही बातमी आपल्यापर्यंत सूत्रांच्या हवाल्यानं पोहोचते त्यानुसार त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं कळते. अत्यंत दुःखद बातमी आहे. गुजरातचे सीएम म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि या विमान अपघातात त्यांचा मृत्यू होणं ही जेवढी दुःखद आणि तेवढीच दुर्दैवी बातमी आहे. फरा बरोबर आहे. आणि याच्यावर अधिकृतरित्या कोणी काही ट्विट केलेलं आहे का? काही माहिती समोर येऊ शकली आहे का अमित? नाही फरा, आतापर्यंत अधिकृतरित्या याबाबत कोणाकडनंही माहिती मिळालेली नाहीये. जी काही माहिती आहे ती सूत्रांनुसारच येते. कारण आतापर्यंत मृतांच्या आकड्याबाबत देखील कुठलीही माहिती सरकारनं प्रसिद्ध केलेली नाहीये. संपूर्ण माहिती एकत्रपणेच ते मीडियाच्या पुढे मांडणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. परंतु अनेक सोर्सेसनी कन्फर्म केलंय की विजय रुपाणी हे या फ्लाईटनी लंडनला चालले होते आणि ज्या पद्धतीचा हा भीषण अपघात आहे, या अपघातात कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे जे काही जवळचे सोर्सेस आहे रुपाणी यांच्या, त्यांनी कन्फर्म केलंय की त्यांचा या अपघातात मृत्यू झालाय. अतिशय मोठी ही दुर्घटना म्हणावी लागेल, दुर्दैवी ही बाब म्हणावी लागेल. दरम्यान धन्यवाद अमित, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं होतं, माजी मुख्यमंत्री ते होते आणि त्यांचं दुःखद निधन या विमान अपघातामध्ये झाल्याचं आपल्याला कळतंय. तर याच विषयीची आणखी एक महत्त्वाची माहितीही आपल्याकडे समोर येते. एक ब्रेकिंग न्यूज